नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी मानसी आपले स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स प्रस्तुत करता RRC ब्रॉडबँड. महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही इतक्या कमी दरात हाय स्पीड इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. अकोल्यातील ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य. अकोटफाईल रेल्वे पुलाचा प्रश्न सुटणार. खासदार अनुप धोत्रेंच्या उपस्थितीत बैठकीत नवीन पुलाच्या कामाला गती. अहिल्यादेवी होळकर कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी त्वरित ई-केवायसी करा. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांचे शेतकऱ्यांना आवाहन. महावितरणचा नियमबाह्य उद्योग, विनापरवानगी अंडरग्राऊंड हाय व्होल्टेज केबल. नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर. बनावट गुटखा रॅकेटचा मुख्य सूत्रधार गौरव शर्मा 2 आठवड्यापासून फरार. MIDC घेणार का त्या 2 जागा परत. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा 1 ऑगस्टला विशेष नागरी सत्कार. जिल्हा मध्यवर्ती बँकांचे आयोजन. आता सविस्तर बातम्या. अकोटफाईल येथील रेल्वे रुळावरील जुना पूल काढून नवीन पुलाचे बांधकाम करणे संदर्भात खासदार अनुप धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन उपस्थितीत बैठक झाली. जुना पूल सर्व दृष्टीने अडचणीचा ठरत असल्याने नवीन पुलाची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. या विषयाला आता चालना मिळालेली दिसते. अकोटफाईल येथील रेल्वे रुळावरील जुना पूल काढून नवीन पुलाचे बांधकाम करणे संदर्भात खासदार अनुप धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली मनपा आयुक्त यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीत आमदार रणधीर सावरकर, महापौर, मनपा आयुक्त डॉक्टर सुनील लहाणे, मनपा स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल, भाजपा महानगर अध्यक्ष जयंत मसने उपस्थित होते. खासदार अनुप धोत्रे यांनी ऑनलाईन सहभाग घेत पुलासंदर्भात आढावा घेतला. नवीन पुलाचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत त्या भागातील वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्याच्या दृष्टीने पाहणी करून निर्णय घेण्यासाठीच्या सूचना दिल्या. तसेच सदर भागातील नागरिकांना या कामामुळे त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी सूचना दिल्या. नगर रचना विभागाकडून संपूर्ण स्थळाची पाहणी करून या कामाशी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करावा आणि समन्वय करण्याची सूचना आमदार रणधीर सावरकर यांनी दिल्या. येणाऱ्या 4 ते 5 महिन्यात पुलाचे काम सुरू होण्याचे संकेत अधिकाऱ्यांनी दिले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेबद्दल माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थी शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण करून लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले. 25 जुलै रोजी अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांची प्राथमिक यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये विशिष्ट क्रमांक, लाभार्थी शेतकऱ्यांचे नाव, कर्ज खाते क्रमांक आणि थकीत कर्जाची रक्कम इत्यादी बाबींचा समावेश आहे. ई-केवायसी प्रक्रियेसाठी विशिष्ट क्रमांक किंवा आधार क्रमांक प्रविष्ट केल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांचे कर्ज खाते, आधार क्रमांक आणि शेतकरी कार्ड क्रमांकाची माहिती स्क्रीनवर दिसते. त्यानंतर बायोमेट्रिक प्रक्रिया पूर्ण केली जाते आणि ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होते. ही बाब लक्षात घेता जास्तीत जास्त लाभार्थी शेतकऱ्यांनी आपली ई-केवायसी पूर्ण करून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 मध्ये पात्र शेतकऱ्यांची यादी 25 जुलैला प्रसिद्ध झालेली आहे. आपल्याला सगळ्यांना जवळचे आपले सेवा केंद्रावर जाऊन ई-केवायसी करून घ्यायचे आहे. ई-केवायसी करण्यासाठी आपला आधार क्रमांक आणि आपली फार्मर ID गरजेची आहे. तिथे जरी तुमची फार्मर ID नसेल तर तुम्ही लगेच सेम सेंटरवर तुमची फार्मर ID पण बनवू शकतात. आपल्याला एकदा लॉग इन केला त्याची नंतर आपल्याला सगळी माहिती तपासायची आहे. आपला जो कर्जची अमाऊंट आहे, थकबाकीची अमाऊंट आहे ते तपासायची आहे, फोन नंबर तपासायचे आहे. सगळं जरी व्यवस्थित असेल तर लगेच थंब लावून ई-केवायसी करता येते. जरी तुम्हाला तिथे काही त्रुटी वाटते तर तुम्ही क्वेरी रेज करू शकतात. आपली व्यवस्थित माहिती लिहून क्वेरी रेज करू शकतात आणि काही दिवसात क्वेरीची पूर्तता झाली तर परत येऊन तुम्ही तुमच्या ई-केवायसी करू शकता. आपली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेमध्ये जास्तीत जास्त आपले पात्र लाभार्थ्यांना
EKYC करून घ्यावा अशा मी आवाहन करते आणि हा योजनेचा लाभ घ्यावा. महावितरण कंपनीने महापालिकेची कुठलीही परवानगी न घेता गोरक्षण रोडवर 33 केवीची अंडरग्राऊंड केबल टाकण्याचा उद्योग केला. ही उच्च दाब वाहून नेणारी ही केबल टाकताना आवश्यक ती काळजी घेतली गेली नाही. त्याचा फटका या भागातील सामान्य नागरिकांना बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सिंधी कॅम्प रोडवर अंडरग्राऊंड केबल टाकताना आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या नाही. इतकेच नाही तर बेसिक गोष्टींची पूर्तता केल्या गेली नाही. महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना याविषयी विचारणा आम्ही केली, पण कार्यकारी अभियंता यांनी उडवाउडवीची उत्तरं देत कुठलीही माहिती दिली नाही. ही केबल 33 केवीची नाही तर 11 केवीची वायर आहे असे म्हणत अधिकृत कुठलीही माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे महावितरण कंपनीची या विषयावर अधिकृत भूमिका कळू शकली नाही. सिंधी कॅम्प रोडवर केबल टाकताना आवश्यक ती उपाययोजना करण्यात आली नाही. इतकेच नाही तर जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक गाईडलाईन फॉलो न करता केबल टाकल्या गेली. या सर्व प्रकरणात परवानगी नसताना केबल टाकल्याचे सिद्ध झाल्यावर महापालिका बांधकाम विभागाची चुप्पी अधोरेखित करणारी आहे. 2 आठवड्यापासून बनावट गुटखा निर्मिती फॅक्टरीचा मुख्य सूत्रधार गौरव शर्मा पोलिसांच्या अटकेपासून पळत आहे. त्याच्या या पळण्यामागे नेमके कोण आहे असा प्रश्न व्यापारी वर्गात विचारला जात आहे. तर या सर्व प्रकरणात कोण त्याची अटक टाळत आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 2 आठवड्यांपूर्वी अन्न व औषध प्रशासन आणि स्थानिक गुन्हे शाखेने अकोल्यात मारलेल्या धाडीने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. केवळ अकोल्यातच नव्हे तर महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच थेट अवैध बनावट गुटखा निर्मितीच्या फॅक्टरीवर पोलिसांची धाड पडली होती. MIDCत भाड्याच्या जागेत उघडपणे सुरू असलेल्या या दोन्ही बनावट गुटखा फॅक्टऱ्यांचा मास्टरमाइंड दुसरा तिसरा कोणी नसून गौरव अशोक शर्मा हाच आहे. 16 जुलैच्या त्या सकाळी FDAने धाड टाकली आणि हा महाभाग गायब झाला की त्याला गायब करण्यात आले असा थेट सवाल उपस्थित होत आहे. गुटख्याच्या निर्मितीपासून ते थेट वितरणापर्यंतची A to Z गुपिते केवळ गौरव शर्माच्याच पोटात आहेत. त्यामुळेच तो पोलिसांच्या हाती लागला तर आपली मान अडकेल या भीतीपोटी या प्रकरणातील मुख्य गुंतवणूकदारच त्याच्या अटकेत खोडा घालत आहेत का असा घणाघाती सवाल आता विचारला जात आहे. गुटख्यासाठी लागणारा कच्चा माल, धोकादायक केमिकल्स आणि संपूर्ण राज्यातील विक्रीचे नेटवर्क उभारण्यात गौरव शर्माचा थेट हात होता. पण मुख्य प्रश्न असा आहे की या काळ्या धंद्यात करोडो रुपये ओतणारे पडद्यामागचे सूत्रधार कोण? गौरव शर्मा जर पोलिसांच्या हाती लागला आणि त्याने तोंड उघडले तर फॅक्टरीमागे पैसा लावणारे बडे प्रस्थ चव्हाट्यावर येतील. बनावट माल पुरवणारे आणि तो विकणारे थेट जाळ्यात येतील. अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने सेवा सहकारी सोसायट्यांच्या सक्षमीकरणासाठी भरीव योगदान दिल्याबद्दल राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांचा विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. शनिवार दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता बँकेच्या मुख्य कचेरीत हा सोहळा पार पडणार आहे. गेल्या 117 वर्षाची प्रदीर्घ परंपरा असलेल्या अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ग्रामीण भागातील शेतकरी आणि सहकार क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. सेवा सहकारी सोसायट्यांच्या सक्षमीकरणात सहकार मंत्र्यांचे मोठे सहकार्य लाभल्यामुळे या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सत्कार मूर्ती म्हणून सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सहकार नेते डॉक्टर संतोष कुमार वामनराव कोरपे, प्रमुख अतिथी म्हणून आमदार रणधीर सावरकर, माजी मंत्री सुभाषरावजी ठाकरे, आमदार अमित जनक यांची उपस्थिती राहील. शनिवार 1 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता या कार्यक्रमाचे आयोजन अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड मुख्य कचेरी सिव्हिल लाईन्स अकोला येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमास शेतकरी बांधव, सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बँकेचे अध्यक्ष डॉक्टर जयराज संतोष कुमार कोरपे यांच्या वतीने करण्यात आले आहे. औद्योगिक वसाहतीत उद्योग उभारत लोकांना रोजगार देण्याची गरज आहे, पण उद्योगासाठी जमीन घेत त्या ठिकाणी गोदाम भाड्याने काढण्याचा व त्यात गुटखा निर्मितीचा अवैध उद्योग उघडकीस येऊन अद्याप MIDC विभाग गप्प का अशी विचारणा होत आहे. औद्योगिक वसाहतीत राजरोसपणे कायद्याची पायमल्ली करत राज्यामध्ये बंदी असलेला विषारी नकली गुटखा तयार केला जात होता. ज्याच्या नावावर या जमिनी दिल्या गेल्या त्यांनी या काळ्या धंद्याला खतपाणी घातले. आता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ या बेकायदेशीर उद्योगांना जागा देणाऱ्यांवर कारवाई करून त्या जमिनी तात्काळ जप्त करणार का?
MIDCच्या पोटात अजून एक म्हणजे तिसरा गुटखा कारखाना धडधडत असल्याच्या चर्चांनी अकोल्यात चांगलाच पेट घेतला आहे. जरी याला अद्याप अधिकृत पुष्टी मिळालेली नसली तरीही पोलीस आणि यंत्रणांकडून या तिसऱ्या कारखान्याची कसून शोध मोहीम सुरू असल्याची खळबळजनक माहिती समोर येत आहे. पण ज्यांनी उद्योगासाठीच्या जमिनी अनधिकृत गुटखा निर्मितीसाठी दिल्या त्यांच्या जमिनी परत घेतल्या जातील की त्यातही सेटिंग होईल अशी विचारणा होत आहे. अमरावती जिल्हा प्रशासनाने पूर्णा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पूर्णा प्रकल्पातून विसर्ग केल्याने नदीपात्रातून पाण्याच्या मोठ्या लाटांचा प्रवाह वाहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अमरावती जिल्ह्यातील पूर्णा मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक सातत्याने सुरू असल्याने धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. गुरुवार 30 जुलै 2026 रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास पूर्णा धरणाची पाणी पातळी 450.9 मीटर नोंदवली गेली असून प्रकल्पात 27.1124 दशलक्ष घनमीटर 76.65% इतका उपयुक्त पाणीसाठा जमा झाला आहे. धरणामधील वाढती पाणी पातळी विचारात घेऊन प्रशासनाने पूर नियंत्रणासाठी पाण्याचा विसर्ग वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी सकाळी 10 वाजता धरणाचे 3 दरवाजे 10 सेंटीमीटरवरून 20 सेंटीमीटरपर्यंत उचलण्यात आले आहेत. पाण्याचा विसर्ग वाढवून तो 48.1 घनमीटर प्रति सेकंद करण्यात आला आहे. नदी पात्रातील पाण्याचा प्रवाह वाढवल्यामुळे पूर्णा नदी काठच्या सर्व गावांना पूर नियंत्रण कक्षाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरणे टाळावे, तसेच गुराढोरांना सुरक्षित स्थळी हलवावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. शिक्षण क्षेत्रात कुलगुरू म्हणून कार्य करणारे दादासाहेब हे आध्यात्मिक क्षेत्रात प्रबोधन करणारे इतिहासातील पहिले आणि शेवटचे कुलगुरू होते, असे गौरवोद्गार रिद्धपूर येथील मराठी भाषा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉक्टर अविनाश आवलगावकर यांनी काढले. डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय परिसरात स्वर्गीय दादासाहेब काळमेघ यांचा 29वा पुण्यस्मरण कार्यक्रमात ते बोलत होते. दादासाहेब काळमेघ यांचा 29वा पुण्यस्मरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख होते. प्रमुख अतिथी दैनिक तरुण भारतचे मुख्य संपादक शैलेश पांडे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव सुभाष बेलसरे, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर महेंद्र ढोरे, सप्तखंजिरी वादक सत्यपाल महाराज यांची उपस्थिती होती. शैलेश पांडे यांनी दादासाहेबांनी नागपूर विद्यापीठात आपल्या अधिकाराचा वापर करून हजारो विद्यार्थी आणि सामान्य माणसाचे कल्याण केले आहे असे सांगितले. डॉक्टर महेंद्र ढोरे आणि सुभाष बेलसरे यांनी देखील दादासाहेबांच्या जीवनावर प्रकाश टाकला. हर्षवर्धन देशमुख यांनी दादासाहेबांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. प्रास्ताविक हेमंत काळमेघ यांनी दादासाहेब काळमेघ स्मृती प्रतिष्ठानची आयोजनामागची भूमिका तसेच दादासाहेबांच्या विचारांवर कार्य करत सुरू असलेल्या कार्याची माहिती दिली. मंचावर श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट गजानन पोंडकर, ॲडव्होकेट भैयासाहेब पुसदेकर, केशवराव मेतकर, कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगोले, सदस्य केशवराव गावंडे, जनार्दन खोटरे, सुभाष बनसोड, सचिव विगो ठाकरे, स्वीकृत सदस्य डॉक्टर अंबादास कुलट, अमोल महाले तसेच स्वर्गीय दादासाहेब काळमेघ स्मृती प्रतिष्ठानचे सचिव हेमंत काळमेघ उपस्थित होते. सप्तखंजिरी वादक सत्यपाल महाराज यांनी प्रबोधनपर कीर्तनातून दादासाहेबांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर मंदा नांदुरकर तसेच आभार प्रदर्शन नगरसेवक डॉक्टर राजेंद्र तायडे यांनी केले. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुळावा गावातील शांतीनगरमध्ये एका महिलेची कुऱ्हाडीने निर्घुण हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून अॅट्रॉसिटी कायद्यासह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुक्माबाई शंकर सुरकुंडे असे मृतक महिलेचे नाव आहे. 29 जुलैच्या रात्री आरोपी गजानन खंडूजी डांगे याने घरात घुसून झोपेत असलेल्या रुक्माबाई यांच्या डोक्यावर व चेहऱ्यावर कुऱ्हाडीने वार केले. फिर्यादीनुसार आरोपी पत्नीवर संशय घेत होता. रुक्माबाई आपल्या पत्नीला दुसऱ्याकडे पाठवत असल्याचा संशय घेऊन तो त्यांच्याशी वारंवार वाद घालून धमक्याही देत होता. या संशयातून हा खून झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनेनंतर पोफाळी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली. भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांसह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अमर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
चिखलदऱ्यात उघड्या खड्ड्यात पडून 3 वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. निष्पाप बालिकेच्या बळीनंतर राजकीय वातावरण तापले. भाजपचे माजी आमदार प्रभुदास भिलावेकर प्रशासनावर भडकले, तर सरकार आदिवासींबाबत संवेदनशील नाही असा आरोप काँग्रेस नेते सुनील देशमुख यांनी केला. कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा आणि पीडित कुटुंबाला 10 लाखांची मदत द्या, अशी मागणी काँग्रेसने केली. जलजीवन मिशनच्या उघड्या पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यात पडून 3 वर्षाच्या चिमुकलीचा निष्पाप बळी गेला. अमरावतीच्या चिखलदरा तालुक्यातील कोरडा गावात ही मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. प्रशासनाच्या आणि कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे एका निष्पाप बालिकेला आपला जीव गमवावा लागल्याने संपूर्ण अमरावती जिल्ह्यातून तीव्र संतापाची लाट उसळली आहे. आता या दुर्दैवी घटनेवरून सत्ताधारी आणि विरोधक दोघेही अत्यंत आक्रमक झाले असून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजपचे माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष प्रभुदास भिलावेकर यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केलाय. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून लोकांच्या निष्काळजीपणामुळेच हे घडलंय. या घटनेला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि संबंधितांवर प्रशासनाने तात्काळ कडक कारवाई केलीच पाहिजे, अशी थेट मागणीच भिलावेकर यांनी केली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील देशमुख यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. कोरडा गांव में आज जो दुर्दैवी घटना हुआ, एक 3 साल की बच्ची जल जीवन मिशन के जो काम चालू थे, गड्ढा उन्होंने खोद के रखा, उस गड्ढे में गिरकर उनका दुर्दैवी मौत हो गया. उसकी वजह से पूरे कोरडा गांव में एक शोक पसर गया और पूरी तरफ दुख का लहर है. और ऐसा दुर्दैवी घटना नहीं होना चाहिए, लेकिन कुछ लोगों के हलगर्जीपना की वजह से हुआ. तो ऐसे जो जल जीवन मिशन हो गया, जो भी अधिकारी कर्मचारी होगा, मैं शासन से मांग करता हूँ कि इनके ऊपर कड़क कार्रवाई हो, कठोर कार्रवाई हो और ऐसी घटना का पुनरावृत्ति ना हो, यही मैं अपेक्षा करता हूँ. समजलं की एका 3 वर्ष मुलीचा एका पाण्याच्या खड्ड्यात बुडून मृत्यू झाला. अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायक आणि अत्यंत चीड येणारी अशी ही घटना आहे. माझी मागणी आहे की तातडीने ज्या ठेकेदारांनी हे काम केलं असेल त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा. तसंच ते अधिकारी या कामावर देखरेख करून त्यांच्यावर कारवाई व्हावी, त्यांना शिक्षा व्हावी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने याच्यावर निर्णय घ्यावा. आणि माझी मागणी आहे की सरकारने तातडीने या मुलीच्या आईवडिलांना कॉम्पन्सेशन द्यावं. त्यांना कमीत कमी 10 लाख रुपये त्यांनी या प्रसंगी दिले पाहिजे आणि पुन्हा या घटना घडणार नाहीत याबाबत त्यांनी एक खबरदारी घेतली पाहिजे. आयशर ट्रक व एसटी बसमध्ये जबर धडक झाल्याने ट्रकमधील 1 जण ठार, तर ट्रक व बसमधील 3 जण गंभीर तर 4 जण किरकोळ जखमी झाले. ही घटना आज सकाळी 6:30 वाजताच्या दरम्यान दर्यापूर अमरावती मार्गावर लखापूर ते आरळा फाट्याच्या दरम्यान घडली. बस दर्यापूरवरून अमरावतीकडे तर आयशर ट्रक अमरावतीवरून दर्यापूरकडे येत होता. गंभीर जखमींना दर्यापूर पोलीस व रुग्णसेवक गोपाल पाटील अरबट, विक्की होले, राहुल भुंबर, सचिन शेलारे यांनी बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान ट्रकमधील चालकाच्या बाजूला बसलेला श्याम महादेव बुटे वय 30 राहणार धामोरी याचा मृत्यू झाला, तर गंभीर असलेले बस चालक गजानन तुळशीराम पाणिरे वय 42 राहणार खारतळेगाव व वाहक संजय अर्जुन वानखडे वय 40 राहणार आरळा यांना उपचारासाठी अकोला येथे रेफर करण्यात आले. ट्रकमधील तुळशीराम अशोक कुपटे वय 26 राहणार खोलापूर हा गंभीर जखमी झाला आहे. किरकोळ जखमीमध्ये मनोज महादेव तायडे राहणार साईनगर दर्यापूर, मनीष सगाराम चिमोटे राहणार परतवाडा, प्रफुल्ल रामदास कडू दर्यापूर, तर ट्रक चालक विशाल श्रीकृष्ण खोरडे राहणार मधलापूर हे सर्व किरकोळ जखमी झाले आहे.
समृद्धी महामार्गावर दरोडा टाकणाऱ्या आंतरजिल्हा 5 जणांच्या टोळीला जेरबंद करण्यात वाशिम स्थानिक गुन्हे शाखा आणि कारंजा शहर पोलिसांना यश मिळाले. बिहार येथील एका बँक व्यवस्थापकाला तलवार आणि लोखंडी रॉडचा धाक दाखवून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम, कार, 2 नकली पिस्तुले, लोखंडी रॉड आणि मोबाईल जप्त करण्यात आले. 27 जुलै रोजी बिहार येथील बँक व्यवस्थापक प्रशांत रंजन हे समृद्धी महामार्गावरून रायपूरकडे जात असताना कारंजा परिसरात थांबले होते. यावेळी 4 अज्ञात आरोपींनी तलवार आणि लोखंडी रॉडचा धाक दाखवत त्यांच्याकडील रोख रक्कम आणि सोन्याचे कानातले असा सुमारे 15,000 रुपयांचा ऐवज लुटला होता. घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि कारंजा शहर पोलिसांची विशेष पथके तयार करण्यात आली. तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे चिखली येथील हर्षद उर्फ भैया साबळे याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीतून त्याच्या इतर साथीदारांची नावे समोर आली. अमरावती जिल्ह्यातील खोलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घामोरी गावात बुधवारी रात्री एका युवकाची भोसकून हत्या करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. युवकाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला असून त्याच्या पाठीत सुरा खुपसलेला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोलू उर्फ राहुल राजू रावेकर वय 30 राहणार वाठोडा शुक्लेश्वर असे मृत युवकाचे नाव आहे. तो व्यवसायाने मिस्त्री होता आणि मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री सुमारे 8:30 वाजता धामोरी परिसरात एक युवक जखमी अवस्थेत पडला असल्याची माहिती खोलापूर पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच ठाणेदार अनुप वाकडे आपल्या टीमसह घटनास्थळी पोहोचले. मात्र तोपर्यंत त्या युवकाचा मृत्यू झाला होता आणि त्याच्या पाठीत सुरा खुपसलेला आढळला. प्राथमिक तपासात ही हत्येची घटना असल्याचे स्पष्ट झाले असले तरी हत्येमागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता RRC ब्रॉडबँड. महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही इतक्या कमी दरात हाय स्पीड इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. अकोल्यातील ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य. अकोटफाईल रेल्वे पुलाचा प्रश्न सुटणार. खासदार अनुप धोत्रेंच्या उपस्थितीत बैठकीत नवीन पुलाच्या कामाला गती. अहिल्यादेवी होळकर कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी त्वरित ई-KYC करा. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांचे शेतकऱ्यांना आवाहन. महावितरणचा नियमबाह्य उद्योग, विनापरवानगी अंडरग्राऊंड हाय व्होल्टेज केबल, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर. बनावट गुटखा रॅकेटचा मुख्य सूत्रधार गौरव शर्मा 2 आठवड्यापासून फरार. MIDC घेणार का त्या 2 जागा परत. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा 1 ऑगस्टला विशेष नागरी सत्कार. जिल्हा मध्यवर्ती बँकांचे आयोजन. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे YouTube चॅनल. ट्रेंडिंग आणि लेटेस्ट बातम्यांसाठी RRCच्या Instagram पेजला फॉलो करा, लाईक आणि फॉरवर्ड करा RRC न्यूज अकोलाचे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.